आज आपण शेवग्याचा रस्सा करणार आहोत, मस्त झणझणीत. भाजलेले शेंगदाणे, 2-3 हिरव्या मिरच्या, एक आल्याचा तुकडा, एक लाल टोमॅटो चिरून घ्यायचा, थोडेसे धने, थोडासा लसूण, एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी सुकलेली कोथिंबीर पेस्ट बनवून घ्यायची. तेलामध्ये थोडंसं जिरं घालायचं, आपण वाटण बनवलेलं वाटण घालून चांगलं परतून घ्यायचं. मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. परत थोडीशी हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं. मिठाने चांगला मसाला परतून घ्यायचा. नंतर आपण सुके मसाले घालायचे, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला घालून चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं, मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत मसाला जरा शिजवून घ्यायचा. हे बघा, मस्त असं 5 मिनटासाठी झाकण ठेवायचं. मस्त आपलं मसाल्यांना तेल सुटलेलं आहे. हे बघा, मस्त आपली तरी पण आली आहे. चांगला मसाला शिजवून घेतला ना, मग आपल्या भाजीला पण चव चांगली येते. तर मी उकडलेल्या इकडं शेवग्याच्या शेंगा घातल्या, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. चांगली एक उकळी काढून घ्यायची बारीक गॅसवर. गॅस एकदम बारीक करायचा. थोडीशी कोथिंबीर घालायची. हे बघा, मस्त आपली शेवग्याची शेंग तयार आहे. तुम्ही तुमच्याकडे कशी बनवता ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते पण सांगा. हे बघा, अशा प्रकारे मस्त आपली झणझणीत शेवग्याची शेंग तयार आहे. हे बघा, जास्त वाटण घाटण न करता अशा प्रकारे साधी सोपी केली ना तरी पण खूप छान लागते. अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा.